रेडी 3 2 1 टेक. नमस्कार. हेराल्ड टीव्ही वयल्या पॉइंट काउंटर पॉइंट ह्या प्रोग्रामान हांव सगळ्यांचे स्वागत करता. आयचो जो विशय आसा एक म्हत्वाचो विशय आसा. उत्तर गोव्यातलो एक पेडणे जो तालुको आसा तो एका बदलाक सामोरो वयता. तो बदलाक सामोरो हेका लागून वयता की सगळे जे मेगा प्रोजेक्ट आसात ते एका पेडणे तालुक्यान सरकार आता व्हरता, काय व्हेल्यातय, काय पायपलायनीन आसात. तर ह्या सगळ्याचो तिथल्या समाज जिवनाचेर म्हणजे पेडण्याच्या समाज जिवनाचेर आणि पेडण्याच्या अर्थकारणाचेर किंवा तिथल्या व्यवसायाचेर कितें कितें परिणाम जाव येता, अशा मेगा प्रोजेक्टांची पेडण्याक गरज आसली काय कितें, आणि ते येयले उपरांत आता पेडणे जे आसा किंवा पेडणे हो जो तालुको आसा तो तुमकां खबर ना जाल्यार हांव सांगता की ताची एक स्वताची अशी भाशा आसा. पेडण्यान जी बोलली वयता ती पेडण्याची स्वताची भाशा आसा. आणि स्वता हो तालुको सिंधुदुर्ग जिल्ह्याक लागून असल्या कारणान ताची स्वताची एक संस्कृती आसा, स्वताचे काही चाली रिती आसात आणि स्वताची जीवनाकडे बघपाची एक वेगळी पेडण्याच्या दृष्टी आसा. म्हणजे पेडण्याचो लोक हो दुसऱ्याक तसो दुखोवंक बघिना, दुसरेपणान वागना आणि प्रत्येकाक तो सामावून घेता. पेडण्याचे स्वताचे काही पारंपरिक व्यवसाय असले, तातूंतलो एक गवंडी काम नावाचो एक व्यवसाय आसलो, तो आता लुप्त जायत गेलो आणि पेडण्यातली घरां आता बिहार उत्तर प्रदेशातले कारागीर बांधतात. ही वस्तुस्थिती आसा. हो सगळो बदल आसा आणि हे सगळे मेगा प्रोजेक्ट पेडण्यान येवपाक घातल्यात. तर तेका लागून तेचेर चर्चा करपा खातीर आयज हेराल्ड टीव्हीच्या स्टुडियोन आयल्यात आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर. तुमचे स्वागत. नमस्कार. तांकां आपोपटल्यान भूमिका अशी आसा की काय मेगा प्रोजेक्ट हे त्यांच्या काळात तयार झाले, काय मेगा प्रोजेक्ट त्यांच्या काळात जमीन दिल्या कारणान ते आता उभे राहू शकले. तेका लागून तेंची त्याच्या फाटल्यान दृष्टी कितें आसली आणि ते आता ह्या सगळ्याकडे कसे पळयतात हे त्यांच्या कडल्यान आमी जाणून घेतले. दुसरे आसात ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर. ते तिथले सोशल ॲक्टिव्हिस्ट आसात. म्हणजे ह्या मेगा प्रोजेक्टाक लागून पेडण्या वासियांचेर जो अन्याय जालो तेचेर एक कायदेशीर लढो दिवपा खातीर तेंच्यांनी स्वताचो टायम पयसो सगळे खर्च केले आणि लोकांक न्याय दिवपा खातीर ते वावरलेले आसात. तिसरे आसात राजन कोरगांवकर. राजन कोरगांवकर हे इन्शुरन्स क्षेत्रात जरी वावरत असले तरी फाटली तेंच्यांनी वेंचणूक लढयल्ली आसा आणि वोकल फॉर लोकल म्हणजे एक स्थानिकच लोक पेडण्यातले फुडें कशे येवपाक जाय अशी दृष्टी बाळगून ते पेडण्यान सध्या वावरतात. आणि त्याच्या उपरांत आसात आमचे महाले विनायक महाले, जे उगवेचे आसात, माजी पोलीस अधिकारी आसात आणि रिटायरमेंटा उपरांत ते गावात रावपाक गेल्या उपरांत थंयसलो इल्लिगल सँड एक्सट्रॅक्शन आसतले नाल्यार इतर प्रदूषण आसतले त्याच्या विरोधात गावात राहून तेंच्यांनी आवाज उठयल्लो आसा, लोकांक संघटीत केल्ले आसात. ते मोपाच्या त्या सगळ्या परिसरातले असल्या कारणान आमी तांकां आपयल्ले आसात आणि ते स्वता कितें कितें परिणाम सध्या जावं लागला हाचेर ते भासाभास करतले. चौथे आसात ॲडव्होकेट वांयगणकर. तुमकां आमी आपयले सदानंद वांयगणकर. तुमकां कित्या खातीर आपयले तर तुमी पणजेन जरी रावले तरी पेडण्या कडेन तुमी पणजेच्या नजरेच्यान बघतात. पेडण्यात जाणारे बदल तुम्ही हांगच्यान बघीत असतात. मदीं तुमचो अनेक आंदोलनां जातात तेतूनय तुमचो सहभाग आसता. तर ह्या सगळ्या बदला कडेन तुमी कशे बघतात हे आमी जाणून घेवपाची तुमकां आपयल्ले आसा. सर, तुमचे वचून सुरू करूया. तुम्ही मुख्यमंत्री असले, तेचे पयलीं तुम्ही आमदार असले, आरोग्य मंत्री असले. पेडणे हो एक अविकसित तालुको असो मानलो वयतालो. तर तो विकसित करपा खातीर म्हणून हे प्रोजेक्ट पेडण्यान हाडले गेले. दृष्टी कितें आसली तेन्ना? हय, निश्चित. पेडणे कडेन पळयता आसतना मागास तालुको, ग्रामीण तालुको, जंय नोकरेचे एव्हेन्यूज ना, रोजगार ना आणि अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात शिक्षणाचो प्रसार दिसलो. घरोघर ग्रॅज्युएट्स आसात. किंबहुना ग्रॅज्युएट्सांची पर्संटेज विजावीज पॉप्युलेशन ही जर 12 तालुक्यांत काडली जाल्यार पेडणे हो नंबर 1 आसा. येद्या मोठ्या संख्येन ग्रॅज्युएट्स घरोघर आसात आणि रोजगाराची वेवस्था ना. मोठ्या प्रमाणात बी जाल्ले लोक सुद्दां म्हापशां इंडस्ट्रियल इस्टेटीत वतना पळयता तेन्ना दुखता. थंयसरले ग्रॅज्युएट्स मागीर 12वी ITI जाल्ले मोठ्या प्रमाणात म्हापशाच्यो इंडस्ट्रियल इस्टेट्स ज्यो आसात म्हणजे म्हापसा इंडस्ट्रियल इस्टेट आसात किंवा कारसवाड्या आसात किंवा थिवी आसात, मागीर फुडें ती कालंगूटच्या सायडीन पिलेर्ना आसात. ह्या इंडस्ट्रियल इस्टेटीन जेन्ना वतात आणि सामके रिम्युनरेटीव पगार घेतात तेन्ना दिसता की पेडणेकूय जर आमी काही गोष्टी केल्यो
जाल्यार तेंचो वचपा येवपाचेर वेळ जो खर्च जाता मागीर पयसो खर्च जाता तो जावचो ना आनी ताच्या परस बरो पगार हांगा मेळचो ह्या दृश्टीन हांव पेडण्यान काही प्रोजेक्ट येवचे पूण जालें कशें हांवें दुकोळे जे प्रोजेक्ट ते पूर्ण इम्प्लिमेंटेशन म्हाज्या काळात जावंक ना इम्प्लिमेंट करणारो मागीर दुसरो मेळ्ळो त्यामुळे जी अपेक्षा म्हजी आसली की पेडणेकारांक हाचो बेनिफीट असो मेळूंक जायो तो मेळना हेची मात्र खंत आसा म्हाका शहापूरकर तुमी सांगा हे जे प्रोजेक्ट आसात पेडण्याचो विकास करपा खातीर किंवा पेडण्याच्या मनुष्यबळाचो विकास करपा खातीर पेडण्याची आर्थीक विकास करपा खातीर अशा मेगा प्रोजेक्टांची गरज आसली सर आता जर आम्ही पेडणे तालुक्यातल्या मेगा प्रोजेक्टा कडेन पळयत जाल्यार जे प्रोजेक्ट लादल्यात किंवा जे प्रोजेक्ट पावल्यात जसे ऑनरेबल माजी सीएमान सांगले त्या पद्दतीन की विकास करच्या खातीर त्या प्रोजेक्टाची गरज आसली पूण त्या बरोबर दुसऱ्या एंगलान जर आमी पळयत जाल्यार त्या प्रोजेक्ट येता आसतना लागोफाट खुबशे प्रोजेक्ट आयले नोकरी बेरोजगारी घालोवची बाकीचे काय जे बेरोजगार यूथ आसात तांकां एक खंय तरी रोजगाराची संधी मेळची अशा उद्देशान जे प्रोजेक्ट हाडटाना बाकीचे प्रोजेक्ट भितर लादले गेले आनी त्या गजालीक लागून सगळें इम्बॅलन्स जाला आता सरांनी जशें म्हटलें की आपले उद्दिष्ट बेरोजगारी आणि बाकीचो विकासा खातीर जाल्ले इट इज अप टू रायट 2016 पर्यंत किंवा 2015च्या कालावधी पर्यंत खरोखर गरज आसली परंतु ते येता आसतना ते आयल्या उपरांत ताचो इम्पॅक्ट कसो पडटलो त्या विकासाच्या दृश्टीन आणि आमच्या जी दैनंदिन जीवनमान आसा आमच्या पेडणे तालुक्यात ताजेर कसो ताचो परिणाम जातलो ह्या गजालीचो डिटेल अभ्यास जालो गेलो ना पयली विकासा खातीर आमी प्रकल्प हाडले पण त्या बरोबर ते हाडटा आसतना इतर सर्वांगीण विकासा बद्दल की सार्वजनीक जीवनाचेर ताजेर कसो परिणाम पडटलो हाजो खंय तरी आमकां अभ्यास करपाची त्या वेळाचेर गरज आसली आनी ती गरज अजूनय आसा त्या अभ्यासाच्या दृश्टिकोनांतल्यान आमकां फुडें वचूंक जाय ते अभ्यास न करता हाडले अशें तुमकां दिसता काही अंशी दिसता आता 2-3 एक आता समजा मोपा एअरपोर्ट प्रकल्प हाडलो त्या वेळाची गरज आणि मोपा एअरपोर्टाचेर आमी उलयतलेच पण ताच्या बरोबर बाकीचे जे काय 2-3 प्रकल्प इलेक्ट्रॉनिक सिटी आसा ती बेरोजगारा खातीर हाडली पण ज्या दृष्टिकोनांतल्यान ती हाडून आमकां दिल्ली आयुष्याचो एक मोठो प्रोजेक्ट आयुष्य प्रकल्पाचो जो आसा प्रकल्प तो सुद्धा ह्या हाडटा आसतना अनेक गोष्टी ज्या आसात ताजो पुराय अभ्यास करून ते हाडूंक जाय आसले म्हणजे दिवा स्वप्न कशें आसलें स्वप्न बरें आसलें की हे प्रकल्प हाडत जाल्यार रोजगार आमचे मेळटले पण ताच्या बरोबर ताजे परिणाम जे आसा त्या परिणामाचो विचार सखोल जावची गरज आसा राजन तुम्ही हेचे कडेन कशें पळयता कित्याक तेची शहापूरकरांनी जो आतां सरांनी एक मुद्दो म्हणलो की आपले स्वप्न आसले आनी आपणाक नंतर संधी लोकांनी दिवंक ना आपली स्वप्न अधुरे रावले आनी जे अपेक्षा आसले ते पूर्ण जावंक ना ते म्हणटात की अभ्यास न करता ते प्रकल्प हाडले गेले तुम्ही स्थानिकांक चान्स मेळपाक जाय किंवा स्थानिकांक संधी मेळपाक जाय म्हणून तुम्ही झगडटाले इलेक्शनाच्या पयलीं तुम्ही मिशन वोकल फॉर लोकल घेवन फुडें गेल्ले तर हे सगळे कडेन तुमी कशें बघता पहिली म्हणजे एक्चुअली तुम्ही आमकां जे एक पेडणेकारांक एक स्थान दिवन एक मेगा सोशियो इकॉनॉमी ह्याच्या बद्दल जे उलोवंक सोदतात हे खरेंच एक बरें कौतुकास्पद हे आसा कारण हितून बरीचशी आमच्या लोकांच्या नजरेक येतले आमी कितें करूंक सोदता आनी कितें आसले जर म्हजें शिक्षण पणजेन जालें ग्रॅज्युएशन आनी म्हाका आठवता तेन्ना त्या टायमार पेडण्याचे लोक सगळे मॅक्झिमम लोक गवंडीच्या नात्यान भरपूर सगळे कडेन आसताले म्हणजे ते स्वताच्या पायाचेर उबे आसलेले ते स्वता कश्ट करताले त्यांची दिनचर्या चलत रावली 2002 जेन्ना हे आमचे शिवोलीचो जेन्ना ब्रिज जालो शिवोली चोपडे पूल शिवोली चोपडे जेन्ना ब्रिज जालो तेन्ना सुद्धा खंय तरी एक उदरगत म्हणटा तो एक सुरवात जाली पेडण्यान कित्याक इट इज अ कनेक्टिंग आसा आनी खरीच ती एकदम म्हणजे एकदम फायदेशीर आसलेली सगळ्या बाबतींत पण इतलेंच सांगूंक सोदता तेन्ना जो माणूस पेडण्यासून पणजी म्हणा मडगांव जे येताले ते स्वताच्या पायार स्वताचे कश्ट करून दीस करताले आनी दे वॉज एन्जॉयींग नकळत सरासारखे माणूस येयले तेंच्यांनी प्रोजेक्शन केलें आमच्या पेडण्यान जेणे करून खंय तरी बरें जावचें म्हणून पण हे स्वप्न अजून पूर्ण आसा काय हो एक क्वेश्चन मार्क आसा कित्याक आज सुद्धा आता एअरपोर्ट म्हणा बाकीचे जे प्रकल्प येयलेत पण पेडण्याचो मनीस हो पेडण्याक कामच करता तो अजूनय पेडण्या म्हणजे बऱ्याचशा ते इंडस्ट्रीन वयता कामाक वयता किंवा खंय खंय सरकारी कामाक वयता आनी तो आपल्या घरा वयता पण ह्या प्रोजेक्टाचो खरो फायदो अजून आमच्या पेडणेकारांक जावंक ना कित्याक जावंक ना हेचेर खरंच एक प्रश्नचिन्ह खूप मोठो तयार जाला कारण जे प्रोजेक्ट्स येयलेत तितूरसून लोकांची जमिनी गेलेत
लोकांचं अस्तित्व संपला. म्हणजे एक तरी शेती असली, किती तरी आम्ही शेती करून इन्कम जनरेट करताली, एक सिस्टम चलताली. दे वॉज एन्जॉईंग, एव्हरीबडी वॉज एन्जॉईंग. सगळे ते सगळे बंद झाला ह्या प्रोजेक्टामुळे. कित्याक पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मेळटा ते कॉन्ट्रॅक्टर आमचे पेडण्याचे ना, पेडणेकारांक अपॉर्च्युनिटी दिवंक ना. काश तांकां ती अपॉर्च्युनिटी दिल्ली एक 5 वर्सां पयलीं, तर आज तो कॉन्ट्रॅक्टर खंय तरी बऱ्या कॅपेबल जातलो आसलो, जो JMR सारक्या सो कॉम्पीट करू शकलो आसता. म्हणजे त्या हेका सो ही गोष्ट घडूंक ना. सो हे असले मेगा प्रोजेक्टान आमकां सांबाळून घेवंक ना. ही एक जालो प्रोजेक्ट. तशेंच रिक्रुटमेंटच्या बाबतींतय आसा. कारण अजूनही शेतकरी जो आसा, ज्याची जागा गेला ती शेती, तो खंय तरी धाकटे ल्हान व्हडली कामां करून आपली दिनचर्या चालू दवरला. सो ह्या प्रोजेक्टाचो अजूनही आमकां फायदो जावंक ना. हे जालें एक. आतां एअरपोर्ट सारकी जी गोष्ट आसा, नांव इतलें व्हडलें दिसता इंटरनॅशनल, पण आमी खरोच आमच्या पेडणेकारांक त्याचा फायदो जाला का, ह्यो खूब मोठो गहन प्रश्न आसा. आनी म्हाका दिसता तरी तो एज ऑन टुडे तरी त्याचो काही पेडणेकारांक फायदो जावंक ना. कारण एक जशें तुमकां म्हटलें, तेंचे जे कॉन्ट्रॅक्ट असले ते आमच्या पेडणेकारांक मेळूंक ना. जॉब्स तर आमकां कोणाक अशें मेळूंक ना मॅक्झिमम. ज्या प्रमाणे जॉबाची जी आतां सध्या प्रतिक्रिया चालू असे हजारो लोक लागलेत, त्या हजारो मध्ये कितले हंड्रेड्स नंबर्स असतात पेडणेकार, ह्या पयलीं दाखोवन दिवचा सरकारान. सो ह्यो प्रश्न चिन्ह जालो, त्याचो फायदो जालो. आणि सगळ्यात तिसरा महत्वाची गोष्ट आसा, आता एक टॅक्सी विषय, ह्यो सुद्धा इट इज एम्प्लॉयमेंट. सो म्हाका इतलोच म्हणपाचो आसा, हेचेर खंय तरी एक विचार मंथन जावंक जाय. खरंच ह्या प्रोजेक्शना फाटल्यान सरकारान पयलीं काय केला, प्रोविजन केला. जसं म्हटलं एअरपोर्ट काय काल पयर सुरू जावंक ना, एक 5 वर्सां पयलीं 10 वर्सां पयलीं काय ते प्रोजेक्शन झालं. जर त्या टायमार जर ट्रेनिंग दिला असता, ट्रेनिंग दिवन जर त्या भुरग्यांसाठी जर आज ते एम्प्लॉयमेंट हजारांनी लागले, ते हजारो एक 50% तरी आमच्या हजारामध्ये असते, तर आज काहीतरी एक आनंदाची गोष्ट झाली असती. कित्याक जे हायर जे जॉब्स असतात ते मॅक्झिमम भायल्या लोकांक मेळिल्ले आहात. सो ह्यो सगळ्यात दुःख जाता. म्हणजे इन शॉर्ट ह्या प्रोजेक्टाचो आमकां एज ऑन टुडे फायदो ना आसा. टॅक्सीकारा सारको मनीस जाका दिसता आपलो अधिकार आपल्या घरा कडलो, साहजीक आसा, ताका सुद्धा ते सांबाळून घेतलो जालो. सो हे खंय तरी सरकार अपयशी पडला. ह्या मुद्द्याचेर आमी डिटेल मागीर उलोवया. महाले म्हाका तुमकां विचारपाचें की आतां जे प्रोजेक्ट येवपाचे आसा धारगळ परिसरान किंवा मोपा परिसरान, ते उगवे ही ग्रामपंचायत तेच्या वचून लांब ना. प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्प बाधित म्हणून तुमची पंचायत डिक्लेअर जाल्ली आसा. ह्या सगळ्या प्रकल्पाक लागून तुमच्या गावान साधारणतः कशें मत आसा आणि काय काय सध्या बदल घडतात सध्या? ह्या दृष्टिकोनातून जर सांगून गेलो जाल्यार ह्या प्रोजेक्टाचो त्या पंचायतीक हेचो काडीचोय फायदो जालो ना, कसलोच फायदो ना. जाता तितके नुकसानूच जाले. एक तर लोकांची सगळ्या जी वडिलोपर्जित शेती असली ती गेली. अर्थात गेली हेचो अर्थ कोणाके दिसतली ती लोकांनी दिली अशी हे एक्वायर जाल्ली आसा. एक्वायर जाल्ली तेतूंतले एक म्हाजो जर अंदाज आसा 25% लोकांचो हय चल घेवन ती. पण बाकीच्या लोकांच्या मनात नासली ही, कित्याक त्यांची वडिलोपर्जित जमीन ती. म्हाका सुद्धा खबर आसा आमचे पूर्वज जे ह्या आता एअरपोर्ट जाल्या त्या हेचेर स्वता कष्ट करून आणि पावसांतले तर ते साधारण 2 ते 2.5 महिने कॅम्पच वयर करताले सगळं व्हरून आपली जी काय उपजीविकेचे साधन आसा ते घेऊन गोरवांक बिरवांक घेऊन वयर वचून ते थंय कॅम्प करून ती शेती करताले. ती आयज सध्या त्यांचो सगळ्यांचो कोणाकच त्याचो काडीचोय फायदो जाल्लो ना आसा. आता दुसऱ्या दृष्टिकोनातून ह्याचो फायदो म्हणजे गव्हर्मेंटान जे काहीतरी मोबदलो जो दिल्लो आसा तो मोबदलो सस्टेनेबल ना. कित्याक म्हाका जाल्यार दिसता की ह्या सगळ्या गोष्टीचो सारासार जर विचार केलो तर स्थानिक ज्यो पंचायत आसा जी आमी स्वराज्य संस्था म्हणून सगळ्याक ढिंडारो पिटयतात आमी, त्या स्वराज्य संस्थेक कसलोच अधिकार ह्या मेगा प्रोजेक्टाचो दवरूंक ना तेंच्यांनी. आता एका साधारण गावात एखादो गोठो आसा तेचो आणि तो रिनोवेट करूंक जर गेलो ताका सगळे लायसनां हे ते सगळे पंचायतीन दिवची पडटा. पंचायतीन ना दिली जाल्यार तेचेर एक्शनय जाता, एखाद्या टायमार ते डिमॉलिशनय जाता. पण ह्या बाबतींत हो कसलोच अधिकार हे पंचायतीकय दिले ना. पंचक्रोशीन ज्यो पंचायती सगळे मेगा प्रोजेक्ट येले पण पंचायतीक विश्वासान घेवंक ना आणि तांकां कसलो अधिकारय ना. तेंचे सगळे अधिकार काढून घेतलेले आसात. आणि त्या पिरियडाक म्हाका जाल्यार याद जाता, त्या पिरियडाक म्हाका लोकांच्या आशिर्वादान ती 5 वर्सां त्या पंचायतीचो सरपंच म्हणूनय काम करपाचो
त्या वेळाचेर अधिकार मेळ्ळलो. पण ह्या दृश्टिकोनातसून त्या लोकां खातीर आमी जे झगडपाचे आसले ते आमी खंय तरी फाटी पडले. आणि म्हाका जाल्यार सांगूनशें दिसता, आमचे सगळे मान्यवर आसात आमच्या बरोबर आतां, की पेडणे हो तालुका नेतृत्वा खातीर फाटी पडलो. नेतृत्व ना, आणि नेतृत्व असले जाल्यार तेतूर 2-4 परत आमच्याच लोकांच्या भितर डिफरन्स जावंक लागले. आणि तेका लागून हो प्रश्न अनिर्णीत रावलो आणि फुडें फुडें वचत रावलो. आणि कॅपेबल लोक आसतना सुद्धा हो जरी सांगले, सरकारान सांगले किंवा आनीक सांगले, पेडण्याचे अमके लोक लागलेले आपण कसल्या कामाक लागलेले आसात हे स्वतः आमी पळयल्ले आसा. सेक्युरिटी, हाऊसकीपिंग आणि बाकीची बारीक बारीक कॉन्ट्रॅक्ट. इवन हाऊसकीपिंगाचे कॉन्ट्रॅक्ट जे आसा ते स्थानिकाक कोणाक ना, हे सगळ्यांक भायल्यांक दिल्ले आसा. आणि तेका लागून ह्या मेगा प्रोजेक्टाचो आमकां लोकां खातीर कसलोच फायदो जावंक ना. सर्विस्यो ना त्यो ना, त्या शिवाय बाकीच्यो त्या अनुषंगान येवपी बाकीच्यो ज्यो काही तरी धंदे आसले त्याचो सुद्धा कसलोच फायदो, 5% सुद्धा कसलो फायदो ना त्या बाबतीन. एअरपोर्टाचो जालो त्याच्या भितर सविस्तर नंतर आमी उलयतले तेचेर. पण तसोच आयुष्य मंत्रालय, इवन आयुष्याचो हे जे आता हॉस्पिटल आसा त्याचो सुद्धा विचार करून गेलो जाल्यार थंय सुद्धा स्थानिकांक कोणाक जास्तसो हे दिवंकूच ना आसा. सगळे जास्तशे करून मायग्रंट्स आतां सध्या इतके थंय जाल्ले आसा की म्हाका जाल्यार आतां भितरसून अंतर्मनातसून खंय तरी भंय दिसता की फुडलो लोकप्रतिनिधी हे आपलोच निवडटले काय. आमकां कसल्याच गोष्टींत ह्या विचारांत घेयनासतना हो एक खंय तरी मनातसून सादारणसो असो भंय दिसूंक लागला. आणि मेन गोष्ट आसा ती ह्या मेगा प्रोजेक्ट जे म्हणून आमी आतां डिंडोरा पिटयला, त्या शिवाय त्या हायवेचो सुद्धा जो आसा न्ही तो कसलोच आमकां तेच्या बद्दल हे जाल्लो ना. आणि डेव्हलपमेंट जो आसा न्ही तो इन्क्लुझिव्ह आणि सस्टेनेबल असलो तरच त्याचो फायदो जातलो. बरोबर, त्या त्याचा फायदो ना. हय. ॲडव्होकेट वांगणकर, म्हाका एक सांगात की तुम्ही पणजेत रावता, पेडण्याच्या तुमची नजर आसता. इतकी वर्षां पेडणे अविकसीत तालुको म्हणून चर्चेन आसलो. आता तो एकदम विकसीत जाता आणि पेडण्याचेर त्याचे परिणाम जाता म्हणून चर्चेक आयला. ह्या सगळ्याकडे तुम्ही पणजेसून रावून पेडण्याकडे कशे बघता? पेडणे तालुका तसो नॉर्थाक आसा आमचो. 2 पूल जाल्या उपरांत थोडेशे विकासाची दारां म्हणजे ट्रान्सपोर्टेशन तरी आमकां इजी जालें, नाल्यार प्रत्येक गोष्ट आमकां धडपड करीत येवप 2 फेरी बोटींतल्यान अशें आसलें. पूण ती जाल्या उपरांत आनी सायडीक ग्लोबलायझेशनूय जालें. आयज आमी म्हणटा पेडणे सोशियो इकॉनॉमिक इम्पॅक्ट मेगा प्रोजेक्ट ऑन पेडणे तालुका. पेडणे तालुका अशी जागा उरलेली की जी जागा आतां हो एअरपोर्ट धरी आमी, एअरपोर्ट ही गजाल किटला तेंच्यांनी खूब ट्राय केली पण किटला तो फिजिबल जावंक ना तेंकां, तेंची धावपट्टी मेळनासली. हो मोपा एअरपोर्ट आमचेर लादलेलो आसा जवळ जवळ. येस, आमकां मेळप बरो आसा. आतां हेच्या फाटोफाट जी की डेव्हलपमेंट जातली ही फोर्सफूल डेव्हलपमेंट जातली. फोर्सफूल डेव्हलपमेंट कशी आसा, बाकीचे एअरपोर्ट आहा थंय पोर्ट लागीं नसल्या कारणान खुबशे डेव्हलपमेंट स्लो जातात. पूण आमचे कडेन अशें आसा गोंयान पोर्टूय आसात, किनारपट्टीचो हे आसा, रेडी पोर्ट आहा ते सायडीन, आमचो वास्को पोर्ट आहा, मदीं आमचे खंय पोर्ट ना. पूण हे लागीं असल्या कारणान जो डेव्हलपमेंट जातलो आतां, म्हणजे आमी जर मुंबय चितले, मोपा एअरपोर्ट बाकीचे मेगा प्रोजेक्ट आमी धरयाच पूण मुंबय एअरपोर्टाच्या देगेक एक धारावी झोपडपट्टी आहा, ही साधारण 2 स्क्वेअर किलोमिटरान आहा. पूण तेची सध्याची 1 स्क्वेअर किलोमिटराची 2.5 लाख लोकसंख्या आसा. म्हणजे 4 हेतून वयता ती, म्हणजे साधारण 10 लाख लोकसंख्या फक्त धारावीची आसा. धारावीची कित्याक जाता अशें डेव्हलपमेंट लागींच येवन, तर इतक्याच खातीर जातात लागीं डेव्हलपमेंट की लेबर कॉस्ट कमी आसता, तांकां ट्रान्सपोर्ट कमी आसता, म्हणजे ब्रँडेड आयटम्स जे आसता थंय जातात. म्हणजे तेची 1 लाख काहीतरी डॉलर्स, $1 बिलियन त्याची इकॉनॉमी आसा धारावीची. एक्झॅक्टली आमच्या पेडण्याचो जाताला. बाकीचे मेगा प्रोजेक्ट सायडीकच दवरुया आमी, सगळे हैसर इजी लो कॉस्ट लेबर ह्या धरून इतकी डेव्हलपमेंट जातली. सध्या पेडणे तालुका साधारण 250 250 स्क्वेअर किलोमीटर आसा. तर 360 आमकां फक्त 1 स्क्वेअर किलोमिटराक लोक पडटात. पण आमकां जर आता काउंटिंग करीत
एक्सपान्शन जेव्हा जाताला इंटरनॅशनल एअरपोर्ट ते वखतार इतको पॉप्युलेशनाचो प्रेशर पडटलो की तो 360 वयल्यान आमकां 2.5 लाखाचेर वयतले आमी, म्हणजे जी आज धारावीची जाले. ही जर जावं नाका जाल्यार आमी कितें म्हटले आमचो तालुको आमी कसो डेव्हलप करपाचो कितें, पूण हो फोर्सफुली जातलो कित्याक एके सायडीन बीच लायन आसा, थंय जर आमी मातशे गेले भितर सरपाक गेले जाल्यार थंय एका सर्टन लिमिटाच्या भितर गाडी दवरपाक मेळना. फायर ब्रिगेड आग लागत जाल्यार फायर ब्रिगेड पावना, पुलीस तर थंय पावत ना, म्हणून थंयसर इल्लिगल धंदे चालतात. आणि अशा कंडिशनान जर आमी आतां जर प्लॅनिंगाचेर लक्ष दिलें ना ह्या सरकारान जाल्यार पेडण्याची एक फुल पेडणे तालुका बऱ्यांतली बरी झोपडपट्टी जातली. हो एक डेंजर सोशियो इकॉनॉमिक इम्पॅक्ट जर म्हणत एकदा झोपडपट्टी जाले की नीती मूल्यां तुमची सगळी गेली. पण नो डाऊट एअरपोर्ट येता म्हणटकीर पयशे इतके येतले, कसलोय धंदो केल्यार पयशे मेळटले. पण तो कसलोय धंदो करून माकडाच्या हातीन कोलीत अशी गजाल जातली की कसलोय धंदो करून मेळटा पयशे म्हणून कशे अनप्लान डेव्हलपमेंट. म्हणजे सरकारान मिनिमम आयज गरज आसा की लोकांक नीती मूल्य मागीर शिकोव येता. तो घेतात बाबा कितें तरी पिड्ड्यार जाला मनीस ताका घातलो हॉस्पिटलान सारको करून हाडूं येता. पूण जर एकदा डेव्हलपच चुकीचे करीत आमी म्हणून गरज आसा आयज एक बाबा तुम्ही मिनिमम कितलो एरिया डेव्हलपमेंट दितलो 100 मीटर 200 मीटर जाल्यार ताका एक्सेस तरी काढून दवरात. ती शेतां असो नाल्यार कितेंय असो, पूण एक प्रिंट मारून दवरा की येस हे रोड्स आसतले भितर म्हणून केले हांगा डेव्हलपमेंट जाल्यार अशें करूंक जाय नाल्यार करूं नाका. हो एक ताका उपाय आसा. ना जाल्यार आमी कितलेय जरी ठरयले आमकां हे जाय प्रोजेक्ट ना जाय आमी उमेदीन मागना, कित्याक ऑलरेडी सगळ्या थंय ओपोज जाता ते हाडून आमच्या दितात आणि हे दितलेत. कित्याक आतांच सांगले तेंच्यांनी की आमकां लिडरशिपीचो कमतरता आसा. लिडरशिप आमची कशी मेळटा, चूक न्हू, हे सगळे यथा राजा तथा प्रजा म्हणटात. म्हणजे आमचे मातशे बारीक गजाल जाली आयज उलयतना आमी म्हणटाले की 10वी जाली, 2 भुरगे जर 10वी जाले जाल्यार एकटो 10वी जावन गाडी घेता 4 व्हिलर आणि दुसरो 11वेक ऍडमिशन घेता. तो ग्रॅज्युएट जाय मेरेन ह्या गाडी घेतलेल्या भुरग्यान घर बांधलेले असता. तो त्याच्या उपरांत नोकरी मेळटा आणि एक मोटरसायकल घेता आणि त्याचे इन्स्टॉलमेंट फुडले 3 वर्सां नाल्यार 5 वर्सां भरता. तोपर्यंत हो मनीस बंगलो बांधतात, दोगूय जण मॅच्युअर जातात सोसायटीन इलेक्शनान भाग घेवपाक. आयज आमचे पळयत जाल्यार अशें जर हरमल आमची पंचायत म्हणटा तेतून कितले ग्रॅज्युएट आहा ते सांगचे पंचायतीचे मेंबर सगळे 10वी फेल. म्हणजे कशें जाता इकॉनॉमी येयली की सोशलान जर अशे मनीस येयले जाल्यार मागीर तेच चलतले एव्हरीवेअर. प्रत्येक हेतून आमचे गार्बेजा पासून ते इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसोवपा मेरेन सगळे भ्रष्टाचार जातात. म्हणून सोशियो इकॉनॉमिक तुम्ही जो आज विषय घेतला हो एब्सोल्युटली सामको गरजेचो. जेन्ना चिंतताना दिसले इकॉनॉमी आणि सोशल दोनूय वांगडा आसा. आता जे सांगले आमची जी संस्कृती तुम्हीच सांगलेली एक संस्कृती, ही संस्कृती बरे भशेन आमी विसरपाची, बरे भशेन विसरपाची. कित्याक विनय खेडेकर म्हणटाले जे संस्कृतीचे गजाली तांकां विचारलेले हे टिकोवपाक कितें करप, तर ते टिकोवपाक इतलीच गजाल जे बरे आसा ते टिकतले फुडें. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट डार्विनाची थिअरी तीच चलतली. तरी पूण इतले जर इतलोय नेगेटिव्ह ना की हे जावचेच ना अशें म्हणना, तरी दुसरी गजाल अशी म्हणटा एक ऑप्शन आसा की आमचे जे अख्खे गोंय आसा हे गोंय पोर्तुगीजूय येवच्या आधी वेल डेव्हलप आसले आणि आमची एक पद्धत असली तीच गांवकारी पद्धत जाका आमी कोमुनिदाद म्हणटकच ती पोर्तुगीजांची अशा खूप जाणांच्या तकलेन येता. तीच गांवकारी पद्धत जाका आमी कोमुनिदाद म्हणटाले ती जर इस्टॅब्लिश केली जाल्यार खंयच्योय जमनी कोणायकूय विकले आसत ते अल्टिमेटली उरतले गांवाच्याच ताब्यात. मे बी हांव हरमल रावता पूण म्हाजो गांव हा वांयगणी खंय तरी, पूण हरमलचो हांव गांवकार नसत. पूण थंय कितें जातले ते हरमलचे जे गांवकार आसले त्या लोकांच्या ताब्यात ती उरतली पूण त्यांचे एब्सोल्यूट ओनर कोणूच नासतलो. अशें जर कंडिशन जाले जाल्यार खंय तरी आमी डेव्हलपमेंट करतना कितें तरी जातले. कित्याक आयज 2021ची जर रेट पळयत जाल्यार आमच्या पेडण्यान 21 खून जाल्यात, मर्डरी 21 आसात. तेतून गोंयच्यो रेअर आमचे लोकल लोक रेअर आसात, हे सगळे भायले आसात. 18-17 कितें तरी भायले आसात. म्हणजे आमच्या लोकांचे थंय कितेंच ना. म्हणजे भायले लोक येवन इतकी प्रवृत्ती आसा. क्रायम रेट आज गोव्याचो 68 आसा, मुंबयचो 54 आसा, पूण गोंयाच्या लेवल गोवा वाडटा. इतले असताना आमी पेडण्या खंय घेवन वयतले, तर पहिली गजाल सुधरतले तेन्ना लोक सुधरनी ते सगळे जातले. पूण मेन एक जर कम्युनिदाद ही जर परत इस्टॅब्लिश करता आणि दुसरे एव्हरी जो डेव्हलपमेंटाचो युनिट ठरयतले त्या डेव्हलपमेंटाक रस्तो दिता जाल्यार सगळ्यो गजाली जातले. ना जाल्यार पेडणे ही एक बऱ्यांतली बरी व्हडली नदीच्या समुद्राच्या काठा वयली आणि 2 नदीच्या मदी असलेली झोपडपट्टी आमी तयार करतले. साधारणतः पेडणे 2 मतदारसंघ जे आसा तिचे साधारणतः 22,000 वोटर्स असतात एव्हरेज. फुडल्या 30 ते फुडल्या साधारणतः इलेक्शन पर्यंत तेतून 50% वाढ अपेक्षित आसा हे तुम्ही सांगता तेका लागून. पण असे आणखी एक प्रोजेक्शन आसा की आणखी 10 वर्षांनी जे इलेक्शन जातली तेतून 5 मतदारसंघ पेडणे तालुक्यात निर्माण जाऊ शकता
इतकी तुम्ही सांगता अशी डेन्सिटी वाडटली. 5 मतदारसंघ हे पेडणे तालुक्यान येतले. तर पेडणे तालुक्यात 5 मतदारसंघ येतले म्हणजे थंयसले लोकांची लोकसंख्या काय नैसर्गिकरित्या वाडची न्हय. तांकां भुरगीं जातली, त्यांची भुरगीं येतली अशी ना, खंयच्यान तरी लोक येतले, सेटल जातले. तर आता हो एक ओपन फोरम आमी आता ताचेर एक चर्चा अशी करूया, सिरियस चर्चा करूया की एखादो खंयचो तरी आता प्रोजेक्ट आसतलो, एक एंटरटेनमेंट झोन आसतलो, एअरपोर्ट आसतलो, आयुष मंत्रालय आसतलें, की इलेक्ट्रॉनिक सिटी आसतली, अनेक प्रोजेक्ट खंयचे येतले ते अजून लोकांक काय क्लियर सुद्दां ना खंयचे प्रोजेक्ट पेडण्यान येवपाक घातले. हाचो एक सोशल इम्पॅक्ट म्हणजे आता जर पेडण्याची बाजारपेठ बघली, पेडण्याची बाजारपेठ आता हळूहळू परप्रांतीयांच्या ताब्यात वचपाक लागले. 2-4 दुकानां काय आसना, पण त्यांचो प्रेझेन्स थंयसर पेडण्यान आता येवपाक लागला. गावागावांनी ते मिठाईवाले आसतले, तयार कपडेवाले आसले, ते पावपाक लागले. तुमकां हो प्रश्न माझे मुख्यमंत्री म्हणून मी अजिबात विचारनाय ना. तुम्ही शिक्षक जो असतात तो एक संवेदनशील असता, सगळ्याकडे तो त्या नजरेन बघीत असता. एखादो भुरगो जर अभ्यासात फाटी पडता तो शिक्षकाक पटकन कळटा की तो फाटी पडटा. तर ह्या सगळ्याकडे म्हणजे सामाजिक ताण जो असा पेडण्यार आता येवपाक घातला, हेचेकडे तुम्ही कशे बघतात? सामाजिक ताण. हांव शिक्षक आणि ह्या पॅनलार जे 5 जाण आमी आसात, भितरले 2 जाण जे तरुण आसात, दोगूय आदोगाद, हे दोगूय म्हजे स्टुडंट्स. हय आणि ते ज्या दृष्टीने विचार करतात, हय जे सखोल विचार करतात एखाद्या प्रोजेक्टा बद्दल आणि ताचे इल इफेक्ट्स कितें जातले हाची चिंता जी करतात, हे ऐकून म्हाका समाधान जालां. म्हणजे लोकांक काही पडलेले नसत, पूण काही जण विचार करणारे मंडळी आसा. संभाव्य धोको हो आसा, धोक्याची घंटा ही आसा, ही ह्या दोगांच्या लक्षात येता. हे म्हाका ऐकून समाधान दिसता. एक कशें आसा तें तारतम्य दवरूंक जाय. जर प्रोजेक्ट हाडलो, आतां मेगा प्रोजेक्ट कितले आयल्यात पेडण्यान तशें पळोवंक गेल्यार, एक एअरपोर्ट आणि दुसरें आयुष मंत्रालयाचे हॉस्पिटल किंवा रिसर्च सेंटर. इंटरनॅशनल एअरपोर्टा खातीर जागा खूब गेल्या, ही गजाल खरी आसा. हाच्या खातीर 1.5 लाखूच गेल्ली आसा, जी क्रीडा नगरी खातीर एक्वायर केल्ली. तुमच्याच म्हाका सकाळ ती हस्तांतरीत तुम्ही केली. हांवेंच दिली म्हणून ते जावन गेले. केंद्र सरकारचो प्रोजेक्ट फडायज करून जालो तो. आतां प्रोजेक्ट एखादो जालो, ती एड्युकेशनल इन्स्टिट्यूशन, रिसर्च इन्स्टिट्यूट, थंय आमचे जास्तीत जास्त वचूंक जाय नोकरेक, हें आसाच. पूण थंयसरले जे ती येता त्या वेळार जे लोकप्रतिनिधी असतात, तांचे ही गोष्ट लक्षात येवंक जाय, ताणें अभ्यास करूंक जाय. म्हणजे बाबा हो येता प्रोजेक्ट, ह्या प्रोजेक्टांत जॉब रिक्वायरमेंट कसले कसले आसात, जॉब अवेलेबिलिटी कसली आसा. मागीर म्हजे कडेन युथ्स जे आसात ते युथ्स कसले केडरचे आसात, तांकां आपूण कसलें प्रशिक्षण दिणें आवश्यक आसा, आणि ते दिले जाल्यारूच योग्य प्लेसमेंट जातली न्ही. ते एअरपोर्ट वाले कॉन्ट्रॅक्टराक सांगले म्हजे हे 10 भुरगे व्हरून घेवंकूच जाय तुवें, म्हणून ते वचचे ना न्ही थंय. त्यामुळे इम्प्लिमेंटेशनच्या काळात जो लोकप्रतिनिधी असता ताणें ही बारकावे लक्षात दवरूंक जाय. आतां हे जे आयुषाचे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आसा, हेणी त्या दृश्टीन मोठी जागा व्यापलेली आसा बीन अशें ना, आणि ते रिसर्च सेंटर आसा, त्यामुळे त्याचो केवळ पेडणे खातीर न्ही, गोव्याक त्याचो मोठो उपयोग आसा. एडमिशनाय म्हणजे जे दिल्लीक हें आसा हॉस्पिटल एम्स, त्या धर्तीची ही हॉस्पिटल्स आसात. आणि तातूंत 50% एडमिशन जे आसा शिकपा खातीर ते लोकलांक म्हणजे गोंयकारांक. त्यामुळे त्याचो बेनिफीट मेळूंकूच जाय आमकां, आणि तो मेळटलोच. तेतूर कदाचित नोकऱ्यो मोठे ना मेळ्ळे आसात, आमी खंय तरी कमी पडले आणि कोण कोण भायले जेवन भरले, हे दुख्ख आसाच, खंत आसात. पूण ती कित्याक आमी ते जाणा जाल्लो मनीस जर नासत जाल्यार मागीर अशी गोष्ट जावप ही स्वाभावीक आसा.
पूण फाटीं फुडें आमच्या भुरग्यांक उभारी मेळपा खातीर हांगा बऱ्यो वैद्यकीय सुविधा निर्माण जावपा खातीर तशें येवपाक हे जाय. इन्स्टिट्यूशन जालें न्ही. जालें बरोबर. मोपाच्या बाबतीत ताणें इंटरनॅशनल एअरपोर्टाच्या बाबतीत आमच्या सदानंद बाबान जे धोके सांगले आनी विशेष करून धारावीचें उदाहरण घेवन अश्यो धारावी हांगा तयार जावंक जायना. म्हणजे ताच्या तकलेन आसा ही गोश्ट बरी आसा. अश्यो धारावी जावंक जायना हेची आमकां काळजी घेवंक जाय. आमकां इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा जालो आनी त्यामुळे जगा वयली खंयचीय व्यक्ती येतली जाल्यार पेडण्यासून एंट्री मारतली हेचो आमकां अभिमान आसाच, आनंद आसात. आनी जे दुर्लक्षीत पेडणे आसले म्हणजे हांव जेन्ना कॉलेजीन शिको पणजेच्यान 5:30 जालेल्या अरे सवाग्या आतां तूं पेडण्या वतलो रे अशें म्हणीत जे न्ही ते आज गोंयांत खंय येवंक जाय जाल्यार पेडणेच्यान येवचो पडटा. आमी बऱ्यो गोश्टी लक्षांत घेवंक जाय. थंयसर रोजगारांत आनीक आमचे वचूंक जाय आसले पूण ज्या वेळार रोजगार निर्मितीचो विशय आयलो म्हणजे थंय आमी हेचे एविएशन हाचे सेंटर स्कील डेव्हलपमेंट सेंटर ते त्या हातून आमी जे कॉन्ट्रॅक्ट सायन केल्लो आसा तातूंत ते ITI पेडणे त्या जाग्यार आसले किंवा गव्हर्मेंटान दाखयल्ली दुसरी जागा किंवा ITIच्या कॅम्पसा भायर बांदप अशें म्हटलेलें आसा. पूण ते नंतरच्या काळांत बदललें आनी थंयच तें करपाक दिलें. तें जर भायर आसलेलें न्ही जाल्यार तेचेर होल्ड आसपाचो, तेचो बेनिफीट मेळपाचो. त्यामुळे अखेर गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हाका दिसता जो कॉन्ट्रॅक्ट जाल्लो त्या कॉन्ट्रॅक्टांत मागीर बदल करप हे योग्य नासलें आनी ते बदल केल्यामुळेच अश्यो गोश्टी काही जाल्यो. पूण 1-2 जालो. तिसरो हांगा जो येता प्रोजेक्ट हो तुवेत इलेक्ट्रॉनिक सिटी. आतां इलेक्ट्रॉनिक सिटी हे टोटली म्हजें ब्रेन चायल्ड, म्हज्या तकलेंतलो प्रोजेक्ट. पेडण्यान मोठ्या प्रमाणात शिकलेले भुरगे मेळटात. बदल हांवें सांगलें हायेस्ट पर्संटेज आसा म्हणून. शिकणारे भुरगे हे बहुतेक म्हाज्या हातांतसून गेल्ले आसात. म्हणजे हे 5 जाणांचे तुवें पॅनल काडले जाल्यार एकटो मास्तर आनी 2 जाण स्टुडंट मेळ्ळे. म्हणजे अशीच पर्संटेज सादारण समाजांत आसा. हांवें कांय सांगूंक नासलें हांची नांवां घाल म्हणून. पूण त्याच बरोबर म्हजे स्टुडंट खंयच्या विचारान खंयच्या दृश्टीन विचार करतात हें आयकतकूय म्हाका समाधान दिसता. आतां इलेक्ट्रॉनीक सिटी हांवें म्हज्या काळांत आसतना जी गती दिली 15 हातांत घेतली 16 ताका एप्रुवल मेळ्ळो आनी एप्रुवल मेळटकीर 12-24 36 म्हयन्यांत ती पूर्ण फंक्शनींग जावंक जाय आसली. जी गती पयलींची आसा ती गती मागीर नाच. आनी फंक्शनिंगाचे जे मेन गोश्टी 3 आसल्यो. एक पावर, दुसरें वॉटर सबस्टेशन आसलें थंय. हय सबस्टेशन 220 kV सबस्टेशन म्हज्या काळांत टेंडर जाल्लें. वॉटर ट्रिटमेंट प्लांट 10 MLD प्रेशर प्लांट. आनी दुसरी एक सगळ्यांत म्हत्वाची गजाल हो लिंक रोड. जसो हातूनसून सुक्या कोणातसून लिंक रोड एअरपोर्टार वता जो बाबडे नितीन गडकरीन दिल्लो त्याच वेळार ताणें हेवटेन 1.5 किलोमिटराचो दिल्लो. तो जर लिंक रोड घेतलेलो जाल्यार एक्सेस तयार जावपाचो. पावर आनी उदक ह्यो 2 गोश्टी जर लक्षांत घेतल्यो जाल्यार कोणी बऱ्यो कंपनी ज्यो आमकां तेन्ना एप्रोच जाल्ल्यो त्यो अलीकडे आतां नाच. म्हणजे एकच आमकां एप्रोच जाल्ली. मागीर 4-5 बऱ्यो कंपनी दिसना की पेडण्यातल्या खंयच्याच माणसाचो इलेक्ट्रॉनिक सिटीक विरोध आसा. पूण जाला कशें लोकांक जी भीती आसा न्ही ती साधारणतः धारगळ या परिसरांत ताकाच न्ही भीती. थंय काय येतलें तेच खबर ना लोकांक. कोण म्हणटा ते कॅसिनो येतलो, कोण म्हणटा एंटरटेनमेंट झोन येतलो, कोण म्हणटा आनीक काय येतलो. म्हणजे कांयच कळना लोकांक न्ही. आतां म्हाकाय भीती दिसता कारण इलेक्ट्रॉनिक सिटी ज्यो बऱ्यो रेप्युटेड कंपनी येवंक जाय आसल्यो आनी जेणे एप्रोच केल्ली त्यो आतां कोणूच ना. कारण ते म्हणटात थंय एक्सेसूच ना, थंय उदकूच ना, थंय लायटूच ना. ज्या तुज्या जाग्याक ह्यो गोश्टी जर नासत जाल्यार कोण कित्याक सिरियस धंदोकार येतलो. मागीर येतले ते लँड शार्क जे जमनी तांकां लाटूंक जाय असले लोक येतले. आज 6 वर्सां जालीं, 3 वर्सांत पूर्ण फंक्शनींग जावं आसलें. रस्ते करण्या पलीकडे सरकारचो जो पयसो आयलो केंद्राचो
तो थंय खर्च करण्या पलीकडे बरोबर. प्रत्यक्ष एकूय युनिट ना आणि ज्या प्रकारचे युनिट सरकारच्या मिनिट बुकार आमच्या मिटिंगार घातलेले आसा दे आर ऑन रेकॉर्ड्स. ज्यो कंपनी अप्रोच जायत त्यो कंपनी आता नाच आणि कोणाक आता हे दितात हांव ह्या अशा हेतून जर कोणाच्या तरी घशान पडल्यो जाल्यार हांव पातकाचो धनी जाता. कारण ती जमीन मेळोवपा खातीर हांवें श्रम काडल्यात. बरोबर. परत एक त्या जमनीच्या बाबतीत जें जालां न्ही म्हणजे एक चित्र सगळी कडेन केलें वता. लोकांच्या जमनी घेतल्यो. एक म्हणजे तुवें पठाराचेर लोकांक अलॉट करच्या आदी अश्यो जमनी अजुनूय आसात आणि अशे हांवें 5-6 सर्वे नंबर्स लागींचे आयडेंटिफाय केले जेतून जे कोणाकूच हेका दिवंक नासले कित्याक अफ्रामेक दिवंक नासले. आता ते सगळे कन्सॉलिडेट करपाक एकठांय करपा खातीर देगेचे जे 4-5 अफ्रामेत जे कोणाक तरी अलॉट केल्ले आणि अलॉटमेंट केन्ना जाल्या ही 1917 पासून सुरू जाली. 100 वर्सां नंतर आता आमी आसात. मदीं गोंय विलीन जाल्या नंतर आपल्याच सरकारान ज्या कामा खातीर तांकां अलॉटमेंट केल्ली ती म्हणजे थंय उत्पन्न वाडया म्हणून ते उत्पन्न न वाडयल्यामुळे अनेक जाणांक नोटिसीस दिल्यो. नोटिसीस म्हणजे तुवें अमके यू हॅव फेल्ड इन दीस कमिटमेंट अँड हे जस्टिफाय वाय इट शूड नॉट बी रिट्रेंच्ड. आणि त्या काळात कोणी उत्तरां दिवंक ना त्यामुळे दोज वेर रिट्रेंच्ड. म्हणजे ते 5-6 एक्चुअली गव्हर्मेंटाचे रिट्रेंच केल्ले 4-5 मिळून 6,000 जमीन केली एका जाग्याचेर. पण तेच कोणाचे ते आमी पळोवंक ना. ते सरकारचे आसात ते एकठांय येवपाक कॉन्सॉलिडेट जावपाक आनी कोणाचे लागतले. पूण जे प्रत्यक्ष अलॉटमेंट केला तांकां आमी धरूंक ना. जे रिट्रेन जाल्ले अशेंच धरलेले. त्यामुळे मोठो आणि म्हाका दिसलें ओके त्या लोकांचेर त्या 4-5 जाणांचेर अन्याय जाता तांची कितें तरी वेवस्था आनीकय लावंक जाय. कारण अजून रिट्रेन जाले तरी तांचे देर नेम्स वेर रिफ्लेक्टेड इन 114. ते दुखलें काही जाणांक. पूण हांवें कोणाचे तरी जमनी काडल्यो आनी दिल्यो अशें ना. म्हजो हेतू 5 जाणांक दुखलो जाल्यार 5,000 बेनिफीट जातलो असो आसलो. पूण आतां ज्या पद्दतीन चल्लां ते बरोबर हे नासल्यामुळे थंय जी म्हाज्या स्वप्नांतली इलेक्ट्रॉनिक सिटी आसली ती नाच का कितें अशें म्हाका दिसता. म्हणजे हांव आमदार नासन पूण अरे बाबा कितें तुजें हे विचारपाक कांयच हरकत नासली न्ही. तुज्या तकलेंत कितें आसा त्याचेर इकॉनॉमिक सेक्टरान चर्चा करतना आमी येवया. शहापूरकर बाब म्हाका एक सांगा की तेंच्यांनी जशें सांगलें की डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन वाडटली. कशी वाडटली तर भायल्यान लोक सेटल जातले. महादेव बाबान उलयतना सांगले की आमचो सरपंच सुद्धा भायलो जावंक शकता अशी भीती त्यांनी व्यक्त केली. स्वतः ते सरपंच असले. तुम्ही एक सोशल सायंटिस्ट म्हणून ह्या सगळ्याकडे कशे बघता. गावाची डेमोग्राफी कशी चेंज जावं शकता आणि त्याचे सोशल इम्पॅक्ट किती असू शकता. सर पहिली गोष्ट मी क्लियर करते ती की पेडणे तालुको हो अविकसित असलो म्हणून विकासाची दारां ओपन झाली. ही गोष्ट ह्या सेंटेन्साक म्हजो आक्षेप. बरोबर. पेडणे विकसित बौद्धिकरित्या आणि कस्टमाइज जीवन जगून तो टोटली खंयच्याय बाबतीत खंयच्याय संकटाक म्हणूं नाका की प्रसंगाक सामोरे जावपाची त्याच्याकडे कॅपॅसिटी आसली. भौतिक विकास नसलो फक्त मटेरियल विकास की साधन सुविधा नासली. आणि तो साधन सुविधाची व्यवस्था 2004 जुलै 2002 पासून आमची जी ह्या सुरू झाली थंयच्यान सुरू जाली आणि ह्या सायडीच्यान कोलवाळे. आता प्रोजेक्ट जे पावले त्या प्रोजेक्टाक लागून आमच्या लोकांची जी मानसिकता आसा पहिली गजाल अशी झाली की 2002 पर्यंत आमच्यो ज्यो जमनी किंवा भाटा बेसा किंवा शेतकरी जो कष्टकरी आणि शिकप असले हे 1-2 गोष्टी असल्या. त्याच्या उपरांत लोकांनी पर्यटनाकडे लोक थोडेशे आकर्षित झाले. नैसर्गिक रिश्ता आमकां जी हे लागला निसर्ग संपन्न अशी समुद्र वेळ लागला तो डेव्हलपमेंटाचो जो काळ असलो आता टोटली डेव्हलप झाला. पण सुरुवातीच्या काळात आम्ही जर मोरजीचो एक विचार केलो वरचो वाडो म्हणून न्यू वाडो म्हणून मोरजी आसा तर 30 रुपयान स्क्वेअर मीटर जमीन असली ती आयज 30,000 पर्यंत स्क्वेअर मीटर जमीन. आमकां आमची दूरदृष्टी व्यवस्थित नसल्याक आमकां कोणाक जाणीवच करून दिवंक ना. थोडे लोक असले आमचे मेजॉरिटी पीपल डीड नॉट रियलायज की वॉट इज देअर इन आवर हँड फॉर द फ्युचर. हो एक विचार आमकां लोक फाल्यां पुरतोच विचार करूंक लागले. एक 4 वर्सान 5 वर्सान हेजो विचार करूंक ना. आणि
जो कोण येता अप्रोच जाता ताजे गुळगुळीत आणि अत्यंत गोड विचार ताणें मांडले. जे कोण मुद्दाम भायले जे कोण येवन आपलो विकास प्रोजेक्टा खातीर किंवा आपलो खंयचोय प्रकल्पा खातीर प्रयत्न करीत त्या प्रयत्नाच्या दृष्टिकोनाने त्यांनी जे विचार मांडले ते लोकांनी पटापट आत्मसात केले आणि म्हणपाक लागले आमच्याकडे कांयच ना, सध्या आम्ही अशा परिस्थितीत रावतो, सो इट इज बेटर. आणि अशा अँगलांतल्यान तेंच्यांनी सगळें आपल्या हातांतले दिवपाक सुरवात केली. आयज तांकां जाणीव जावंक लागली की प्रत्येक गावाच्या सड्याचेर पासून किंमत आसा. ज्या जाग्याचेर आता फक्त खरपां आसात किंवा जे गोरवां त्याची सुद्धा किंमत आसा अशी जाणीव आता जावंक लागली. एक 10 वर्षाच्याच कालावधीत 2002 पासून ते आता आम्ही 2022 आसा. लोकांक रियलिटी जावन आता अशा प्रसंगात आता आमच्या हातांतल्यान काय गोष्टी गेल्यात. परिस्थिती अशी जाला सर की आयज आमच्याकडे आम्ही दुःख व्यक्त करून आम्ही रडत बसूया नाका असो सुद्धा जर मनात एक विचार केलो जाल्यार परिस्थिती आम्ही कशे टॅकल करूंक शकता. आयच्या स्थितीत गावाची परिस्थिती अशी आसा बहुतेक सगळ्याच गावांची आमच्या पेडणे तालुक्यातल्या की आमचो स्थानिक गवंडी मेस्त ताजे भायर बाकीचे काम करपी हे सगळे खंय तरी सांडत चल्ल्यात. आम्ही अजून निराशा व्यक्त करना जशें आमचे एडवोकेट सदानंद बाबान सांगला की आम्ही नेगेटिव्हच विचार करना, पण आयची सत्यस्थिती परिस्थिती आम्ही मातशी ओळखून घेऊया. आयज पेडणे तालुक्यातले जे कुशल कारागीर बी सगळे आसले ज्यांच्यांनी अख्ख्या गोव्यातल्यो इगर्जे पासून बाकीचे सगळे बांदकामां केली आणि आपले दैनंदिन जीवन जगून भुरग्या बाळांक वयर काडली. आयज त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचेर खंय तरी गदा आयला. आता ही गदा येवपाची कारण अशी की आमकांच आमची जाणीव जाली ना की आमी कितके म्हत्वाचे लोक आसात आणि ताका लागून भायल्या लोकांक आमी अप्रोच केला. आता सर मायग्रंट आणि बाकीच्यो गोष्टी ज्यो आसात त्यो काळाच्या ओगापर्यंत जातल्योच, आमी कॅनॉट स्टॉप इट, पण त्याच्या बरोबर आपण आपल्या स्वतःचे अस्तित्व जे आसा बघा त्या अस्तित्व आम्ही सांडूंक जायना, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या अस्तित्वाची जाणीव करून दिवपाची गरज आयज आमकां सगळ्यांक जाला. कारण आयज आमच्या पेडणे तालुक्यातलो जो गाव आसत ते गाव अशा एका लायनीचेर उबे आसत की आमी स्वतःची जाणीव करून घेवंक ना किंवा करून दिवंक ना जाल्यार आमी कॉलॅप्स जातलो. आणि हय मायग्रंटाची किंवा भायल्या लोकांची म्हणूया किंवा भायल्या व्यवसायांची एंट्री जी जाला ती स्टेबल जातली. अजून धोक्याची घंटा जी वाजता त्या धोक्याच्या घंटेक अनुसरून जर आम्ही वागत जाल्यार आमची जी लायन आसा लायन ऑफ कंट्रोल म्हणजे आमची जी परिस्थिती बदलतली ती परिस्थिती अजून आमच्या कंट्रोलान उरतली. हेचं एकच उदाहरण दितं की आता आमच्या गावातल्या पारंपरिक व्यवसायाकडे कोविडच्या पिरियडात सर खूपसो बदल झाला. कोविडच्या पिरियड लोक परत शेती कामाकडे वळून आले. आता सर आमच्याकडे शेती कामाकडे दुर्लक्ष करत किंवा लोकांक शेती नाका हो जो एक विचार मांडित नाही त्या विचारान तथ्य ना असं माझं स्पष्ट मत. हेका कारण असंच आमच्या घरातले जे 1900 गोवा लिबरेट जाल्या उपरांत जो काळ असलो तो 61 पासून 2000 पर्यंत हो काळ जरा कष्टमय जीवनात गेलो. सो जी पिढी कष्टमय जीवन जगून वयर सरली ते आपल्या भुरग्या बाळांक शेतान देऊंक उतरूंक तयार नसले. कारण शेतकाम करून जो आम्ही भोगले ते भुरग्यांनी भोगूच ना. त्यांची वृत्ती अशी असली की भुरग्या बाळांनी व्यवस्थित रावचं, पण तो भुरगो बाळ म्हणून शेतीकडे दुर्लक्ष झालं. आयज आम्ही थोडेसे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जसे महाले सरांनी म्हटलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर जावंक जाय जाल्यार पयलीं आमच्याकडे पयलींच्या बोल्सान खंय तरी सर थोडेसे पयशे आसूचे पडटात. पोट मातसो भरला काय आमकां मागीर बाकीच्यांचो विचार करपाची एक विचार येता. सो ती आमची पोट स्वतःचाच भरी नसला आणि मी आणि भुरग्याक त्या शेतान कितें ओडू म्हणून त्याका जो भायर घातलो त्या भायर गेल्या उपरांत तो थोडोसो त्याचो वैचारीक विचार बदलूंक लागला. आयज देवाच्या कृपेन म्हणूया की आणि सगळ्यांच्या प्रयत्नात थोडेशे स्वतःच्या प्रयत्नान सरकाराच्या प्रयत्नाने म्हणूया हे सगळे थोडे आता डेव्हलप झाले आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली. पैसो खेळूंक लागलो. आता तो पैसो खेळूंक लागल्या कारणान आम्ही परत शेतीकडे येऊंक जाय ही गजाल थोड्याशा लोकांच्या मनात रुजूंक लागली किंवा पारंपरिक व्यवसायाकडे येऊंक जाय. आणि कोविड पिरियड जो आसलो पॅन्डेमिक पिरियड जो आसलो तो थोडोसो टर्निंग पॉइंट ठरलो सर माझ्या दृष्टिकोनातल्यान. आणि ह्या पॅन्डेमिक पिरियडान लोकांनी परत शेती व्यवसायाकडे येवपाक सुरुवात केली. पण आयज आम्ही तो जो काय भाग उरला शेती व्यवसाय म्हणजे सोशल इम्पॅक्ट किंवा एकंदर डेन्सिटीचो विचार करत जाल्यार ह्यो गोष्टी जर आम्ही अजून मनात लोकोवपाचो रुजोवपाचो प्रयत्न जावंक जाय की हो आमचो गाव जे कोण येऊन भितर वास्तव्य करतले काय रावतले त्यांची एक मर्यादित ह्या दवरपाची. पण गाव पातळीवयली गाव संस्कृती जी आसतली किंवा गावावयली जो एकंदर जो वचक जो आसतलो तो गावातल्या लोकांनी दवरपाचो. मायग्रंट जर काम करतात जाल्यार तेका एक मर्यादित लिमिटा पर्यंत जर रावतले अशी जर एक बॅलन्सिंग जर उरत नाही सर जाल्यार वी कॅन स्टील एन्जॉय आवर ओल्ड एज लायफ अँड विलेज लायफ. मातसो एका जोडटा शेतीकडे वळटात ही गजाल खरी,
पूण जे 100 शेतकरी असले तेतूंतलो खंय तरी एक कुटुंब येता. आदी कशी 99 भायरच आसात. ते म्हणजे शेतीत न्हय, म्हज्या गांवांत असलेलें म्हाल्याचें दुकान हांवें पयर मेजली. हरमलांत 22 म्हाल्याची दुकानां आसात आंध्राचे. हां, सगळे भायले 22 आसात. पदेर आतां हांव जर वता न्ही, शिवोले सांजचे 8:30-9 जाले तरी ते बरे मोटरसायकलींक व्हडली हें लावन आसताले. पलतडी गेलो चोपडें आसतालें, मांद्रें आसतालें, हरमला आसतालें. आमचो पदेर जो आसलो तो डिसपियर जालो. म्हणजे ते कश्ट करतात, तांची कश्ट करपाची तयारी आसा, कॉम्पिटिटीव रेट दितात आनी ताका लागून ह्यो ज्यो गजाली आसात त्यो आतां म्हाका काही मानाय जाय. हांव म्हजें प्लांटेशन काजूचें केलां. म्हाका हांगासरले मेळनात म्हणून छत्तीसगडचे 6 भुरगे आसात म्हाजे कडेन गेलीं 5 वर्सां छत्तीसगडचे. आतां जर हांवें तें करूंक जाय, हांव काय ह्या वयार इतलें करूं शकना, म्हणजे म्हाका कामगार जाय. जर गोंयकार ना जाल्यार भायले हाडचे पडटले. त्यामुळे भायले येतात हाच्या फाटल्यान कारणूय पळोवंक जाय. हांगासरले मेळनात म्हणून भायले वतात. म्हणजे हांगासरले सगळे जे स्थानीक वेपारी जे असले ते एक कार्पेंटर 4 असले. 4चो वाडो असलो गांवांत, 2-3 घरां. आतां खंय आसात ते सगळे कार्पेंटर्स भायले न्ही. म्हणजे फास्ट करतात, इमिजिएट करतात. हांव हे अनादर करिना. आमच्या 4 कडेन एकाद्राक दिली जर नांगर ह्या वर्साक जाल्यार फुडल्या मिरगार मेळटा अशी स्थिती. कोणी 4नी वायट धरता न्हय. पूण हे कशें, हांकां तूं जस्ट गिव अ कॉल आणि एका वरान येवन ते लगेच करून वतात न्ही. व्यावसायिक पद्दतीन. आणि आज आमी पळयतना कशें करता, वेळार दिले न्ही त्यामुळे 4 पयशे जास्त दिवपाची तयारी आसता. त्यामुळे गवंडी सुद्धा जे आसात कोण मुद्दम हे करना. भायले गवंडी खूब सवाय पडटात. पेडणेकार हे गवंडेचे हे आसा म्हणून हांवें पेडणेचें कॉलेज, जाका आमी मागीर संत सोयरोबानाथ आंबे कॉलेज ऑफ हे म्हटलें, तेची आमी फेस जी आसा ती गवंडेची स्मृती म्हणून ते लॅटरायट स्टोनाची केल्ली आसा. पूण आमकां ह्यो अश्यो आतां स्मृती करून रावचें पडटलें काय कितें. आमचे गवंडी डिसपियर जाले न्ही आनी ही वस्तू कितें तें सोदून काडूंक जाय. आमी तशें खूब ऐत खावू जाल्यान, हें फ्रँकली सांगपाचें म्हणजे आमकां कश्ट करपाचें ना. आनी आवय बापायनय सुरवातीक टेंडन्सी अरे आमी कश्ट काडले, दुकानां भाड्याक दिवप आनी हय 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 अशी स्थिती जाल्ली आसा. आनी आज पयशे घोळटात पूण पिढी आळशी जाता. हेची दुख्ख आणि खंत आमकां सगळ्यांक आसूंक जाय. आचार्य हांव राजन कोलगांवकारांक विचारता, तुमी मडगांव बदलतना बघला, मडगांवच्या बदलाचे तुमी साक्षीदार आसा. मडगांवचो पयलींचो जो चेहरो आहा तो आतां बहुभाशीक जाल्लो. एके टायमार तो कोंकणीचो बालेकिल्लो मडगांव ही शहर. आतां मडगांव शहरान दुकानदारच हिंदी उलयतात अशी स्थिती आहा. आनी आतां तुमी पेडण्यान गेली 5-6 वर्सां वावरतात. पेडण्यान आतां बदल जावपाक लागला. तर तुम्ही ह्या सगळ्याकडे कसे बघता, तुम्हाला किती किती जाणवता? मडगांव एकच प्रोजेक्ट म्हणजे रेल्वे स्टेशन, हय, जेणेकरून मडगांवच चेंज झाले सगळे फुल चेंज. मडगांवचे सगळे सालसेतीची आयडेंटिटी चेंज झाली खरें म्हणजे. ना जाल्यार एक ते एक वेगळेच असले, एक म्हणजे कशी कोंकणी भाषेक जेव्हा ते कोंकणी सालसेतीचे आणि स्वतः हे असलेले. जर एक रेल्वे स्टेशनामुळे घडू शकता, जर पेडण्यान एअरपोर्ट हाडून एअरपोर्ट आणि हो सुद्धा इंटरनॅशनल रेल्वे आसा आणि हायवे आसा, कितलो बदल घडपाचो हा विचार करात. ह्यो जर बदल येद्याच्या रेल्वे स्टेशनमुळे जावं शकता. हे हजारो जे लोक येतले एअरपोर्टाचेर, हो कितलो इम्पॅक्ट आमच्या पेडणेकारांचेर पडटलो. इट इज ड्रॅमेस्टिक. म्हणजे एकदम जसं आमच्या वांयगणकर साहेबान जसं म्हटलां, ही परिस्थिती खरीच फुडें येवपाची आणि त्याच्यासाठी खंय तरी एक स्ट्रॅटेजी तयार जावंक जाय. एक्चुअली हे खरें म्हणजे गव्हर्नमेंटान पयलीं करूंक जाय आसलें. जेन्ना एक एअरपोर्ट येता तर बाकीचे प्रोजेक्शन्स कित्याक हाडूंची गरज आसलेली. जेन्ना एक एअरपोर्ट म्हणजे कितले हजारो लाखो लोक येतले आणि तुम्ही जेन्ना विचार करता तेन्ना एक 20-25 वर्साचो विचार करूनच फुडें करूचा आसता न्ही. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी, आता आयुष हॉस्पिटल, आता सरांनी म्हटलं वायट वाटून घेऊ नका सर, आयुष हॉस्पिटल त्या जागेरच जाय अशी गरज नसली. धारगळीचा तुम्ही सगळं आता खतखता केल्यासारखे झाला न्ही, म्हणजे गव्हर्नमेंटान हे चुकीचं झालं. हीच जर खंय तरी आणि खंय तरी पेडण्यान खंय तरी एक इब्रामपूर सारख्या एरियेत गेल्ली, खंय तरी झालं तर डेव्हलपमेंट आणि जातले, त्या गावातल्या लोकांक फायदो जातलो आसलो. ह्याच्यामुळे तर एअरपोर्ट हे जे गोष्टी आहेत ह्या आता आमचेर इम्पॅक्ट ह्या फुडें कॉस्मोपॉलिटन सिटी जाल्ल्यातच जमा आसा पेडण्या असं तरी नजरेत येता. ह्याच्यासाठी बंधन करण्यासाठी खरी गरज आहा ती गव्हर्नमेंटाची. गव्हर्नमेंट
आता तरच काहीतरी अशी रेस्ट्रिक्शन्स हाडूंक जाय जेणेकरून लोकलाची आयडेंटिटी उरतली आणि जशी कित्याचे रेस्ट्रिक्शन हाडूंक जाय म्हणटा तुम्ही आता प्रोजेक्शन म्हणजे आता जमीन एअरपोर्ट विकण्याचे. हा सगळ्यात आता एअरपोर्ट आसा जाल्यार एअरपोर्टासाठी त्याची एरो सिटी करपाची गरज ना एअरपोर्टच दवरात तुम्ही बाकीच्या गोष्टी कित्याक करूंक सोदतात थंय तुम्ही नवीन वसाहत तयार करूंक सोदतात म्हणजे परत लोकवस्ती वाडली जशी म्हटली मी म्हणतो यांच्यानी म्हटलं त्याच्या आमचे 10 पट सुबेज जातली परिस्थिती एक 5-10 वर्षानंतर अशी परिस्थिती आसा आमच्याकडे एअरपोर्ट जाल्यार एअरपोर्टच दरा ह्या सगळ्या लादलेला पेडणेकारांचेर ही न्ही एक्च्युअली लादलेला पण त्याचो खरो इकॉनॉमिकल बेनिफिट्स आमकां जायना ह्या खंत वाटता तो आमकां घेवपाक कमी पडटा आम्ही कधी कमी पडटा आसतलो ह्या म्हाका सांगा जेन्ना एक मागासलेलो भाग हा ताका ही गोष्ट लागतलीच न्ही त्याच्यासाठी सरकारांनी विचार करूंक जाय आसला न्ही त्याच्या सगळ्या गोष्टी थोपून धरूंक जाय नासले आमकां न्ही आता कॅसिनो येता म्हणजे तुम्ही काय करूंक सोदतात पेडण्याचा नेमक्या पेडण्या तरी काय शेवटी काय मुंबई करूंक सोदतात का पेडण्याचा तसा तरी सांगा पेडणेकरा मुंबई केली आणि मुंबईतलो जो माणूस असलो तो वसई विरार दहिसर सेम ही परिस्थिती आमचेर येवपाची आसा काय हे वाईट दिसता म्हणजे म्हाका इतलोच म्हणपाचो आहा जी सोशो इकॉनॉमी ह्यो हिचो इम्पॅक्ट आमकां पेडणेकरा प्रत्येक घराघरांनी लागतले आमचं अस्तित्व नष्ट जाताला ही वाईट वाटता आणि त्याच्यासाठी बंधना हाडपाची गरज आसा आणि म्हाका वाटता यांच्यानी सगळ्यांनी जसे सरांनी म्हटले आम्ही सुशिक्षित खरीच आमचं शिक्षण इतलं आता वाढत हा पर्सेंटेज बरं वाटतं पण ह्याचो खरोच आमकां फायदो आसा काय हो प्रश्नचिन्ह परत परत आमच्या तकलेन येता सो म्हाका इतलाच परत म्हणतो ह्याच्यासाठी खंय तरी आम्ही सगळ्यांनी स्पेशली गव्हर्नमेंटान एक प्रोजेक्शन व्हाईट पेपर क्लियर करूचो आसा की जेणे करून आमच्या पेडण्याच्या लोकांचेर त्याचो बॅडली इफेक्ट जावंक जायना आज मांद्रे सारखी एरिया काय असली कितली सुंदर एरिया असली कंप्लीट आज काय त्याची परिस्थिती झाली तिकडे आता नॉर्थ इंडियन लोक येऊन ते वसाहत झाले आता आम्ही थंयसर मायनॉरिटी झालेत शेवटी पेडण्या हे असाच जाता नॉर्थ इंडियन आयले इस्रायली आयले रशियन आयले मोर्जे सगळे रशियन बोर्ड्स आहात बोर्ड सगळे रशियन फाल्यां आमच्याकडे हिंदी भाषिक जाते सगळं सुरू झालेले आसा आमची कोंकणी जी पेडण्याची कोंकणीपणा आसा ती लुप्त जावपाची आसा हो आमचो इम्पॅक्ट आसा महाले म्हाका सांगा तुमचो जो तालुको आसा पेडणे तालुको तो महाराष्ट्राक सटीक आसा एका सायडीन नदीच्या पलीकडे महाराष्ट्र तुमचो गाव आसा वयल्या सायडीन तुमकां तर एअरपोर्ट इला तर ह्या सगळ्याक लागून तुमच्या गावान रावणाऱ्या लोकांची म्हणजे भाडेकरूंची संख्या वाडल्या रेतीच्या व्यवसायात भायले लोक येयल्या अशें काय काय जाले बदल ह्या दृष्टिकोनाचेर भाष्य करतलो जाल्यार हेचो इम्पॅक्ट आणि स्वता म्हज्या गांवाचेर भरपूर जाल्लो आसा एक तर गांवचं अस्तित्व फुडल्या ह्या डेव्हलपमेंट रावतला काय ना हो प्रश्न आसा साधारण हो विचार करून गेलो जाल्यार एअरपोर्टाक लागून जास्तशी जमीन जवळजवळ 4 लाखा वयर जास्तशी जमीन गांवची त्या शिवाय परत मागे मोपाची आसा ती गेलीच पण आता उरलेलो गांव त्याच्या सकयल एक डेव्हलपमेंटा खातीर तिराळीचो कालवो काडलेलो आसा ताका गरज असली 5 मिटराची पण तेंच्यांनी ते वक्तार काम करताना जे कोण कॉन्ट्रॅक्टर असले त्याच्या भितर काय हे असलो तो खबर ना पण जवळजवळ 15 ते 20 मीटर तेंच्यांनी खडून दवरला आणि अजून पासून गेली 10-12 वर्सां तो तसोच आसा ताका लागून पूर्ण करूकच ना काय पाणी ना असं सध्या तो तसोच आसा त्याच्या सकयल येयलो जाल्यार हायवेक लागून जास्तशे इफेक्टेड गांव जाल्लो आसा म्हजो गांव जाल्लो आसा कित्याक गांव रावलो वयले सायडीन शेती सगळी रावली सकयल्या सायडीन आणि आता तेंच्यांनी येद्या मोठ्या गांवांक फक्त एक तेंच्यांनी सबवे दवरला मी सरपंच आसतना स्वता तांकां डिमांड केल्लो की ही जी एरिया आसा जास्त करून गांवांतसून जो हायवे वयता त्या हायवे जाता तसो जसो मॉडेल म्हणतात तसो वेर्णाच्या सकयलो जो ठाण्या ह्या परिसरात जो फ्लायओव्हर जाल्लो आसा तसो तरी साधारण करून तुम्ही हा फक्त माणसांचा विचार करतात हय तुमच्या गावात असलेली गोरवां जी न्हंय तिका पाणी पिवंक वयता ती कशी वयतली एका सभेन जावंक शकनात ते शाळेतली भुरगीं कशी चलतली भुरगीं माणूस सुद्दां एक समजूंक शकता जनावर रस्तो क्रॉस करतना आपडटात गाडये चडशी गोरवां सोंपलेली आसा आणि लोकांनी तोय धंदो सध्या आता हळूहळू कमी केल्लो आसा गोरवां बिरवां नवीन हाडपाचो जर विचारच करिना आसत ते कशे तरी सांबाळून आसत कित्याक ह्या रस्त्याक लागून जास्तसो इफेक्ट भयंकर येयल्लो आसा वांगणकर बाब म्हाका सांगा आता आमी गेली 40 मिनटां आमी चर्चा करता सोशो आनी इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय जालो पेडण्याचेर आता फुडेंच आमचा पेडणे आहा
तर राखून दवरपा खातीर आमी काय काय करपाक जाय टू द पॉयंट सांग. एक सांगले गजाल की हं. आमचे कम्युनिदाद हय. जे आमी डॉक्युमेंटरी शोध म्हणून त्या धर्तीचेर गांवची मालकी आसची Yes. जमनीचेर. येस हो एक ऍब्सोल्यूट गजाल हय. आहा त्या धर्तीचेर आता सध्या डॉक्युमेंट सोदपाक आमी सुरू केले. हय. पेडणे तालुका नागरिक समिती म्हणून हय. एक आसा साधारण 2004 पासून हं. जे गजाली तालुक्याच्या विरोधान जाता तेतून सुरू करप. ना मी तेका- कल्चरल इम्पॅक्ट हेका लागून Exactly. म्हटलें सोशल आनी कल्चरल इकॉनॉमिक इम्पॅक्ट तातूंत एक ठळक बदल तुमकां सांगता. म्हणजे म्हाजो आगरवाडा गांव, म्हाज्या गांवांत नवरात्र सर्ती जाताली ती एक घट आमी त्या देवळान बसयताले आनी 9 दीस ते पुजा जाताली, किर्तन जाताले, भजन जाताले. ही नवरात्र म्हाका 2020 मेरेन खबर आसलेली नवरात्र तरच मी वचपी घरांतले. आता थंयसर दांडिया सुरू जालो. कल्चरल दांडिया परकीय न्ही पण आमची संस्कृती आमी विसरून दुसरी संस्कृती आमच्या संस्कृतीचे अतिक्रमण करता. कित्याक तर ते लोक थंय येयले तर हे सगळे थोपयतलो कशें. थोपयतलो तेच झाला न्हू. तुम्ही म्हटल्यात आता बोलता बोलता कोणीतरी सांगला की सर प्रसाद आनंद म्हटलं की नाल्यार देवच करी देवाचा काय इच्छा आसा काय देव बघतो असो येयलो विषय. तर कम्युनिदाद आणि देव हे खूप लागीं आहात दोघंय. बरोबर. कशें आसत पण आमकां कोणीतरी देवाच्या नांवान फटयले. आमची कम्युनिदाद असली ती सगळ्या देवळांनीच असली. म्हणजे हरमलची जी जमीन आहा ती केरकरांकडे आसा. ही जेव्हा कशी बघली जाल्यार कम्युनिदाद आता सामूहिक मालकी आसची हो एक विषय जालो. सामूहिक मालकी म्हणा नाही न्हू. आमकां जर आमचा सांबाळटलोय जाल्यार पयलीं आपण कोण ह्या कळांक जाय. हे जे सगळी जमनी आसात हे जमनी आता खंयच्या तरी एका फॅमिली कडे गेले धरया आमच्या हरमलच्या धरया थोडीशी केरकर फॅमिली कडे आहोत ते लोक सरासर विकून उडयतात. अरे म्हटलं जर हे विकून उडयतात जाल्यार त्यांचं काय जायना ते कोणेय बघतात. मी जर खूळ असत साधारण तू अर्धी घे सिंगा गर्दी दी माझो शेजारी सिंग हेवटेन आणि हेवटेन दुसरो. ठीक आहे. आणि दुसरो उपाय काय होच एक जालो. दुसरो हो एक उपाय आसा जेणेकरून आम्ही जमीन सांभाळू शकतो. दुसरी गजाल आम्ही जर पणजी बघली जाल्यार पणजी साधारण कारण एल्विस गोमसा बोलताना म्हटलं 8.25 ते 8.5 स्क्वेअर मीटराची स्क्वेअर किलोमीटर आसा. हेतून सगळी ऑफिसां आसत. सगळी ऑफिसां एक इस्टॅब्लिशमेंट आहा. हीच जर आम्ही पेडणे तालुका बघलो आहेत जाल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट एका थंय धावंक जाय, आरटीओ दुसऱ्या थंय धावंक जाय. ही जर 252 स्क्वेअर किलोमीटर आसा पेडणे फक्त 8 किलोमीटर जर काढला आम्ही म्हणाले एकाच ठिकाणी व्हरपाची. पेडणेचे 4 भाग करा 2-2 किलोमीटर 2-2 स्क्वेअर किलोमीटर दिया सगळे आणि व्यवस्थित चिता असा की पेडण्या फालेच्यान तुम्हीच म्हटल्यात 5 नियोजित पद्धतीन विकास एका जाग्यार गव्हर्नमेंट प्लॅन डेव्हलपमेंट आणि दुसरी गजाल जी आम्ही शेतां मीत म्हणतो जर शेतां म्हणण्यापेक्षा आता आम्ही जर त्याचेर टिकान रावलो आम्ही तशेंच शेतां टिकूंक जाय. चौथो मुद्दो कित्याक? येस चौथो मुद्दो कितें आसा? आणि चौथो मुद्दो इन द सेन्स कित्याचेर म्हणटात तुम्ही? पेडणे राखून दवरपाक. एक्झॅक्टली राखून दवरपाक पारंपरिक कल्चरल एक दुसरी गजाल आहा तेका एंटरप्रिनरशिप आसा. आता तुम्ही हो प्रोग्राम घेतल्यात आम्ही डिस्कस करताले की अशें जावंक जाय पेडण्यात टाइम टू टाइम कोणी करूंक जाय. येस एक्झॅक्टली तेच आम्ही सांगला. जागो सुद्धा उलयला आम्ही आता येताना की पेडणे जो हॉल आसा भगवती सोसायटीचो थंय जर आम्ही अशी चर्चा घेतली जाल्यार एंटरप्रिनर कशें जातले. आज आम्ही कोण असो आम्ही तो राजहंस एक हे विसरले आणि तो शिवाचो भुरगो वाघाच्या कळपान कोल्याच्या कळपान जालो तसं जातलो. मुद्दो कळलो म्हाका. सर आता प्रोग्राम सोंपोवपा कडेन आमी आतां वळटा तर म्हाका सांगा की पेडणे राखून दवरपा खातीर 1-2-3 गजाली काय करपाची गरज आसा? एक प्रोजेक्टांक लागून हे हाताभायर वतात गोष्टी ही गोष्ट खरी आसा. पण आमची लोकशाही आमी हे थोपवून धरूं शकना. हायवे जाल्याचो त्रास जालोच गांवांतसून गेलो हे माले म्हणटात तशें. पूण हायवे हो मुंबयच्यान फुडें सगळ्याक गेला न्ही. गोंया पुरतेच काणकोण ते पत्रादेवी पर्यंतूच ना. त्यामुळे ते चुकूच शकना. बरोबर. त्यामुळे हे सगळी जी गतिमान जाल्ली आसा सगळे त्या गती बरोबर आमी आमची गती वाडोवंक जाय. जर आम्ही वाडयली ना पेडणेकारांनी संधी येयल्ली ती संधी आम्ही घेवंकूच जाय ना. हे ह्याच्या नांवान बोटां मोडली त्याच्या नांवान बोटां मोडली ते जाले पण आता ह्याच्या फुडें आमी ते स्वीकारूंक आमी खंयच कमी पडूंक जायना. सगळे वेवसाय आमचे सुटले. आमी पारंपारीक वेवसाय सोंपले आमचे. आमचे कडेन जे कामधंदे बीन आसले हे आमी दुसऱ्यांक दिवंक लागले. बरोबर. जर फॉरेनर येवन किंवा दिल्लीकार येवन जर थंय 10 लाख म्हाका दिता आसात जाल्यार हांवें करून हांव कित्याक 10 मेळोवचो ना 11 कित्याक मेळोवचें ना. पूण जी पांयार पांय उडोवन बसपाची जी वृत्ती जाली आनी बसून 10 लाख मेळटात न्ही ठीक आसा. त्यामुळे आमी आळशी बांदल्यान
ते येतात तातूंत भुरग्यांनी गाडयो घेतल्यो आनी कितें तरी घराक स्लॅब घालो आनी सगळे स्टँड स्टील जाता. म्हाका दिसता ही धोक्याची घंटा आसा. आमी जागे जावंक जाय. आयची पिढी खास करून जे महालेबाब म्हणटात न्ही, वयर पठाराचेर वचून आमचे पुर्वज हे करताले, शेती करताले, पूण त्याच्या नंतर दुसरे जनरेशन जे महाले बाबाचे आसात ताणे थोडे फावटी गेले आसात किंवा भुरगे म्हणून त्यांना गेले आसात. आता ती टोटल बंद झाली, ती उगवेत न्ही, सगळीकडे जाल्या बंद. बरोबर. त्यामुळे थोडे कोणी तरी जो इनिशिएटिव्ह घेता त्याच्याबद्दल समाधानी आसात आमी, पूण ते खूप कमी. म्हज्या हरमल गांवांत हांवें काजीचें प्लांटेशन केलां. करू शकतात किमान 200 लोक तरी करू शकतात. आय एम द ओनली प्लांटर न्ही. गेली 6 वर्सां हांव मोकळो आसा, हांवें केला न्ही. त्यामुळे सगळे करूंक लागले शेती अशें खंय म्हणटा आमी. म्हाका दुख्ख जाता बाकीच्यांनी बरें तोंडान सांगून जर करचें ना जाल्यार म्हाका करून दाखोवचें पडलें न्ही. बरोबर. बाकीच्यांनी करूंक जाय. आज शेतां सगळीं फाटी पडल्यात, रस्त्याच्या कुशीक घरां जाल्यात. सरकारान एक्वायर केल्ली जमीन सुद्धा जी असता त्याचेर एनक्रोच जाता, रस्त्यार येतात. सरकार एनक्रोच एक्वायर केल्ली जमीन फातर घालिना, डिमार्क करिना, म्हणजे ती एनक्रोच जाता आनी फाटली घरां जाली की फाटले सगळे मळे ब्लॉक, शेतांनी वचपाकूय वाट नसता. त्यामुळे प्लॅनिंग खूपच एसेन्शियल आसा. कितलीशी जमीन अशी आसा जंय रस्तो ना म्हणून उरता, पूण ते रस्ते कित्याक जावंक जाय, थंय विकास जावंक जाय म्हणून, विकपा खातीर आनी किंमत वाडोवपा खातीर न्हय. माझी फक्त दोनच या गोष्टी भर दिवंक जाय. पयली म्हळ्यार रडत बसप ना, जो प्रसंग येता ताका सामोरे वचप आणि आपलं अस्तित्व टिकून धरप. आळस जसं सरांनी म्हटला तो आम्ही सामको झटकून उडोवया. तिसरी गजाल, दुसरी महत्वाची गजाल अशी की आम्ही कोण तरी माझ्या खातीर कोण तरी दुसरो करतलो ह्याची वाट न बघता आपण स्वतः करप. आयज आम्ही 4 जण उभे जाले धरून दिले आणि 10 जण आम्ही स्वतः सगळे जण एक जावंक जाय. जाल्यार कोण तरी आमकां करून दितलो, सरकार करतलो आणि आमचो गाव व्यवस्थित राखून दवरतलो. ह्या विचारान आम्ही कृपया रावया नाका. गाव राखूची जबाबदारी आम्ही आमचेर घेवया आणि आम्ही फुडें सरूया. सगळ्यात महत्वाचे तरी म्हाका दिसता पयली प्लानिंग ही गरज आसा. प्लानिंग ही जेन्ना आमी म्हणटा न्ही, ही आमच्या घरांसून आमी सुरवात करूची पडटली. म्हणजे प्रॉपर्टी विकप न करप. जर आमी प्रॉपर्टी विकले, आमी पयशासाठी रेडीमेड जाले, डेफिनेटली दुसरे मनीस येतले. सो प्लानिंग जेन्ना आमी स्वता कडसून करतो, तसोच गव्हर्मेंटाने त्याचेर बंधनकारक गोष्टी हाडूचे. कित्याक ऑलरेडी असो इम्पॅक्ट जाल्लो आसा की त्याच्या फुडें कसो जाता. कारण फुडली 25 वर्सांचो जर विचार करून गव्हर्मेंटान हेचेर बंधन हाडूंक जाय. नाजाल्यार ह्यो स्पोर्ट थोड्या वर्सांनीच जातलो. जो एक 25-50 वर्सांनंतर जातलो तो आताच जातलो. सो स्पेशली सेल ऑफ द म्हणजे जे आसा इवन नवीन खिचे प्रोजेक्शन येतात ते खरे हाडप काय ना ते तेचेर विचार करूंक जाय. सो प्लानिंग इज अ कंपल्सरी. आणि सगळ्यात महत्वाचे आम्ही पेडणेकार जागे जावंक जाय. प्रत्येक पेडणेकारांतल्या प्रत्येक घरातल्या माणसांनी जागे जावंक जाय. प्लानिंगा वांगडा आपली संस्कृती जपून दवरपाचो प्रयत्न करूया. जेन्ना संस्कृती येतील तेन्नाच आमकां आज्याचो पणज्याचो उगडास येतलो. आमी आतां आज्या पणज्याचो उगडास कित्याक करतात अशें तशें. ही प्रत्येक जर पेडणेकारान जर आमची एक दवरली जाल्यार म्हाका वाटतं ही आमची सोशो इकॉनॉमीचो इम्पॅक्ट आसा तो आमच्या घरात तरी, आणि जेन्ना घरां आसतली म्हणजे गावात आसतले आणि गाव आसतलो म्हणजे पेडणेकार आसतले, हे अशें म्हजें म्हणणें आसा. दर्शक, आमी गेले 1 तासभर पेडणे जो तालुको आसा उत्तर गोंयांतल्या एका टोकाक सिंधुदुर्ग जिल्ह्याक महाराष्ट्राच्या लागून आशिल्लो तेरेखोल नदी मदल्यान व्हांवता आणि महाराष्ट्र आणि गोवा सेपरेट जाता. आमचो एक तेरेखोल भाग जो तो महाराष्ट्राक चिकटून आसा, तो भाग वेगळो, तो एक अपवाद. तर तेचेर एक सोशल आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट सगळ्या मेगा प्रोजेक्टांचे कशें जातलो हाचेर आमी चर्चा केली. तातूंत एक फुडें आयलो एक विशय की पेडण्यातल्या लोकांनी जागे जावपाक जाय. आणि आता हांगा तेंच्यांनी सांगले की एक मिटींग ह्या चर्चेच्या उपरांत पेडण्यान जातली. पेडण्यातल्यान एक उद्योजक जे आसा, जे कोण कोण काय करू शकता हाचे एक शॉर्ट लिस्टिंग जातले. म्हाका एक आशा आसा ह्या सगळ्यातल्या मंथनांतल्यान एक बरी गजाल भायर येतली आणि फुडें जे पेडणे जे आमकां राखून दवरपाक जाय फुडच्या पिळगे खातीर, ते राखून दवरपा खातीरची जी सुरवात आसा ती ह्या चर्चेतून जाल्ली आसा. तुम्ही 1 तासभर आमची चर्चा पळयली. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. पार्सेकर सर, शापूरकर साहेब, राजन, महाले आणि वांगणकर, तुम्ही हांगा आयले, तुमकांय देव बरें करूं. नमस्कार.